नमस्कार. स्वराजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात अतिशय झटपट, चविष्ट व चटकदार असं भडंग किंवा फोडणीचे चुरमुरे किंवा चुरमुऱ्यांच्या चिवड्याची रेसिपी. ही रेसिपी अतिशय साधी व सोपी आहे. चला तर मग बघूयात आता याची कृती. भडंग किंवा चुरमुऱ्यांचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 100 ग्रॅम चुरमुरे. मी या ठिकाणी हे छोटे कमी उंचीचे चुरमुरे वापरले आहे. तुम्ही याऐवजी रेग्युलर चुरमुरे सुद्धा वापरू शकता. त्यानंतर भडंगच्या फोडणीसाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया. 2 टेबलस्पून शेंगदाणे, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या ह्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या आहे. साधारण अर्धा टीस्पून मीठ. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 2 ते 3 टेबलस्पून तेल, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून व कापडाने पुसून घ्यावी. 1 टीस्पून लाल तिखट. लाल तिखटाचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता. अर्धा टीस्पून जिऱ्याची पावडर, पाव टीस्पून काळं मीठ, चिमूटभर हिंग आणि चिमूटभर हळद. या ठिकाणी भडंगमध्ये मी बारीक शेव सुद्धा घालणार आहे. आमच्याकडे भडंगमध्ये बारीक शेव घातलेली आवडते म्हणून मी घालणार आहे, पण ही टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. सर्वप्रथम कढईमध्ये तेल घालूया. तेल गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे घालू व हे शेंगदाणे थोडे परतून घेऊया. गॅस मध्यम ठेवायचा आहे. शेंगदाणे थोडे परतले की ठेचलेला लसूण घालूया. हा छान तांबूस होईपर्यंत परतायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे की लसूण जर ओलसर राहिला तर चिवडा मऊ होतो. कढीपत्त्याची पानं सुद्धा घालून घेऊ. तुम्ही बघू शकता हे छान परतलं व तडतडचा आवाज सुद्धा बंद झाला आहे. आता यामध्ये हिंग, हळद घालूया व हे छान मिक्स करू. आता यामध्ये चुरमुरे घालावे. छान. व आता ह्या चुरमुऱ्यांवर आपल्याला लाल तिखट सुद्धा घालायचं आहे, जिऱ्याची पावडर व हे छान मिक्स करू. लक्षात ठेवायचं आहे की लाल तिखट आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये घालायचं नाही, ते पटकन जळतं. चुरमुरे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे व हे छान मिक्स करायचं आहे. छान. हे छान मिक्स झालं. तुम्ही बघू शकता ह्याला रंग सुद्धा खूप छान आला आहे. आता यामध्ये मीठ घालावं, काळं मीठ व अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी हे चुरमुरे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. हे छान परतलं. आपण एक वेळा चेक करू. तुम्ही बघू शकता अगदी छान क्रिस्पी चुरमुरे झाले आहेत. आता आपण गॅस बंद करून हे एका पसरट ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया. या ठिकाणी या पसरट ताटामध्ये हे भडंग पूर्णपणे थंड करून घेऊया. भडंग पूर्णपणे थंड झालं आहे. आता यामध्ये बारीक शेव ऍड करणार आहे. छान मिक्स करूया. अतिशय चविष्ट असं भडंग किंवा फोडणीचे चुरमुरे किंवा चुरमुऱ्यांचा चिवडा तयार. तुम्ही हा कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा. 20 ते 25 दिवस सुद्धा हा छान टिकतो. तुम्ही आयत्या वेळेला यामध्ये बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून सुद्धा खाऊ शकता. ते कॉम्बिनेशन सुद्धा छान वाटते. किंवा डायरेक्ट खायला सुद्धा हा अतिशय खमंग व कुरकुरीत लागतो. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.